नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर झालं का नाही उन्हाळ्याचं वाळवण वगैरे सगळ्यांचं बनवायचं. काय काय ताईंचं चालूच आहे. तर आता बघा माझं आता हे सकाळचे 10 वाजलेत आणि म्हटलं चला मोठे आता कपडे धुवून टाकावेत. कारण आता हा उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात आपण मोठ्या कांबळा वगैरे असतात ना, ते आपण काय घेत नाही कारण त्यानं गरम खूप होत असतं. आणि ह्या दिवसात आता उन्हाळ्या दिवसात आपणाला म्हणजे वेगळ्या हलके फुलके म्हणजे पातळ अशी हातरुणं म्हणजे कांबळा वगैरे पाहिजेत. तर मी काय केलं आहे, उन्हाळ्याच्या जेवढ्या मोठ्या कांबळा वगैरे आहेत ना, त्या सगळ्या धुवून टाकलेत बघू शकताय. आणि आता शाली वगैरे चादराच्या पातळ असतात ना, तर ते आपणाला घ्यायच्या आहेत. मग तर सगळ्या कांबळा अशा धुवून मी टाकलेल्या आहेत. तर ऊन असं कडक एकदम पडलेलं आहे. ह्या रागा खूप मोठ्या आहेत, तिकडनं मिस्टरांनी तिकडनं आणलेल्या आहेत बिनागुडीतून. तर त्या धुवायच्या म्हटलं ना एवढा कंटाळा येतो, खूप जड आहेत. तरी पण आम्ही दोघींनी अशा धुवून टाकलेले आहेत. तर चला उन्हाळ्याचे आता कपडे तर मोठे धुवून झालेले आहेत. आता म्हणजे आता दुसरी कामं, आता जेवण वगैरे बनवायचं, नंतर जेवायचं. आज जरा जेवणाला वेळच झाला आहे कारण सकाळी थोडा जेवण वगैरे मिस्टरांना ते बनवून दिले. आता बाकीचं थोडं राहिलेलं नंतर आता बनवायचं आहे. चला आता राहिलेलं जेवण पण बनवायचं आहे आपणाला, जेवायचं आहे. आणि मग नंतर गावावरून आंबे वगैरे आणले, ते धुवून आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत. कारण उन्हाळ्याचं थोडंसं जरी आपण लोणचं बनवून ठेवलं ना, तर आपल्याला उन्हाळ्याचं जरा 4 घास जास्त जातात. त्यामुळे लोणचं वगैरे असं बनवून ठेवायचं. विकत आणण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं छान असतं. तर बघा आमच्या दारात झाडं कशी हिरवीगार झाले, छान वाटते. उन्हाळ्याचं पण जरा बाहेर जर आलं ना तर छान वाटतं, वारं बिरं असं लागतं. तर आता हा सगळे धुणं मी असं पसरूनच घेतलं आहे बघू शकताय मस्तपैकी असं. कारण संध्याकाळपर्यंत वाळलं ना आपणाला पॅक करून ठेवता येतं, डांबर गोळ्या वगैरे त्यामध्ये घालून. आता 2-4 महिने तर आपणाला त्यांना काही बघायचंच नाही, घडी करून ठेवायचं आहे. आणि ऊन तर असं एकदम कडक पडलेलं आहे बघू शकताय. आणि इथं म्हटलं चला अजून थोडे आपल्याला पापड घरी खायला बनवू. तर आता इथं पापडाचं पॅकिंग काढलं आहे, तर मी ते मळायला चालू केले. आता मळून ठेवणार आहे आणि मग नंतर बाकीची कामं आपल्याला करून घ्यायची आहेत. कारण एक अर्धा तास जर भिजलं ना आपले पापड छान बनतात. आपणाला वर्षभर पुरेल असं एवढे तर पापड आपणाला पाहिजेतच. आणि ते पीठ एवढं चिकट असतंय ना, पटकन ते मळून होतच नाही, भरपूर वेळ असा जातो आणि हात पण चिकट होऊन जातात. तर शिस्तीत करून आपल्याला एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पातळ अजिबात मळायचं नाही, कारण उन्हाळ्याचं काय होतं आहे माहिती आहे का, पीठ पातळ होतं. त्यामुळं मळतानाच आपल्याला ते घट्ट मळून घ्यायचं आहे, चांगलं चेचून ओढून. मग त्याला नंतर आपल्याला पापड बनवायचे, कारण वर्षभर ते टिकले पाहिजेत आपल्या घरात पापड. आणि उन्हाळा तर एवढा खूप चालू झाला आहे, गरम तर एवढं होतं आहे ना. पण आमच्या दारात झाडं वगैरे असल्यामुळं का नाही आम्हाला उन्हाळा का अजिबात जाणवत नाही. दारात असं गेलं ना गार वारं सुटलेलं असतं, छान वाटतं झाडाखाली वगैरे बसायला. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे, घट्ट एकदम मळलं आहे पीठ. आता एक अर्धा तास चांगलं भिजून द्यायचं आहे आपल्याला हे. आणि हे गावावरून जे आंबे आणलेत ना, ते तसेच भरून ठेवले होते. तर आता मी काय केलं, ते देठ तोडले आणि पाण्यात टाकले, कारण त्याला चिक वगैरे असतो. स्वच्छ धुवून वगैरे आपल्याला घ्यायचे आहेत. नंतर त्याचे काप करून आपल्याला सुकायला टाकायचे आहेत. आणि सुकल्यानंतर मग त्याला हळद मीठ लावून आपल्याला 2-3 दिवस ठेवायचं आहे. तर आता हे आंबे वगैरे पाण्यात टाकून धुवून नंतर आपल्याला जेवण पण करायचं आहे. कारण आता 12-12:30 वाजलेत, आपलं जेवणाचा टाईम पण आता झालेलं आहे. आणि आंब्याचा जो चीक असतो ना, जरा जरी आपल्या शरीराला लागला किंवा तोंडाला वगैरे हाताला, तर त्याचं दुख बनतं. त्यामुळे चीक वगैरे पूर्ण धुवून टाकायचं आहे आपल्याला. तर आंबे असे छान आहेत बरं का, मोठे आंबट पण आहेत आणि याचं लोणचं पण खूप छान बनतं. तर चला आता जेवायला सगळ्यांना ताटं वगैरे असे केलेत. आता आम्ही जेवण करून घेणार आहे. मस्तपैकी आंबा वगैरे चिरून घेतला आहे, तळणीचं थोडं तळलेलं आहे. तर इथं बघा आंबा आता काय 1 तास 2-3 तास असं पाण्यातून आता मी बाहेर काढलेत आणि पापड पण बनवून घेतलेत बरं का. तर आता हे चिरून मी काय करणार आहे, संध्याकाळपर्यंत असं सुकायला ठेवणार आहे आता. तर असे पूर्ण सगळे आंबे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, बारक्या फोड्या करून. तर मी लोणचं बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. आता या व्हिडिओमध्ये काही नाही, फक्त कट केलेला तुम्हाला दिसणार आहे आणि हळद मीठ लावलेलं तर नाही दिसणार, पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे.
तर चला आता व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा. तर चला बाय बाय.